नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. हिंदू धर्माच्या पद्धतीने व्रतवैकल्यांना विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक महिना हाही तितकाच महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच प्रत्येक महिना हा एका विशिष्ट देवतेला देखील समर्पित असतो. त्याच अनुषंगाने सध्या सुरू असलेला मार्गशीर्ष महिना देखील महत्त्वाचा आहे आणि हा मार्गशीर्ष महिना समर्पित आहे भगवान श्रीहरिविष्णूंना आणि म्हणूनच भगवान श्रीहरिविष्णूंसोबत माता लक्ष्मीचे देखील पूजन या महिन्यात खूप महत्त्वाचे मानले जाते. त्याच अनुषंगाने मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत घराघरात केल्याचे पाहायला मिळते. ज्या घरात या महालक्ष्मी व्रताचे पूजन होते त्या घरात सुखशांती, समृद्धी पाहायला मिळते, सुबत्ता पाहायला मिळते. काटेकोरपणाने महालक्ष्मीचे व्रत करणाऱ्या प्रत्येक घरात जणू काही महालक्ष्मीचे आगमनच पाहायला मिळते. महिला मोठ्या उत्साहाने या गुरुवार व्रताच्या विधी करताना दिसतात. तसे पाहता हे गुरुवारचे व्रत कुमारिका, सवाष्ण अथवा पुरुष कोणीही करू शकतात. ज्या कोणाला या गुरुवार व्रताची संपूर्ण माहिती हवी असेल त्यांनी यापूर्वीचा जो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो देखील आवर्जून पाहावा. आजच्या या व्हिडिओमधून महालक्ष्मी व्रत कसे करावे आणि या व्रतासोबतच आपल्या घरात कायमस्वरूपी महालक्ष्मीचे आगमन होऊन स्थिर लक्ष्मी स्थापित व्हावी आणि अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळून सुखशांती आणि समृद्धी कुटुंबात कायम राहावी यासाठी मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारच्या व्रतासोबतच योग्य पद्धतीने पूजन करून श्रीयंत्राची स्थापना अवश्य करावी, आराधना करावी याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया. मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते आज अवश्य करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा. प्रत्येक धार्मिक व्रतासोबतच मार्गशीर्ष महिन्यातील केल्या जाणाऱ्या गुरुवारच्या व्रतालाही अनन्यसाधारण असे महत्त्व असल्याचे म्हटले जाते. पद्मपुराणात या व्रताची संपूर्ण माहिती पाहायला मिळते. या लक्ष्मी व्रताची प्रमुख देवता भगवान नारायण असून त्यांच्यासोबत महालक्ष्मी आहेत. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी याचे उद्यापन केले जाते. व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन धूत वस्त्र परिधान करावेत. त्यानंतर पूजेची मांडणी करून पाटाभोवती किंवा चौरंग घेऊन त्याभोवती रांगोळी काढावी. अंगणात तुळशीजवळ ही रांगोळी काढावी. लक्ष्मीची पावलंही त्यात असावीत. देवघरात एक पाट किंवा चौरंग मांडून त्यावर स्वच्छ कपडा अंथरावा. मध्यभागी कलश स्थापना करावी. गणपती बाप्पांचे पूजन करावे. देवघरातील गणपती ठेवला तरी हरकत नाही किंवा मग तुम्ही पूजेच्या ठिकाणी एक सुपारी ठेवून देखील त्याचे पूजन करू शकतात. सोबतच तुमच्याकडे असलेली महालक्ष्मीची मूर्ती पूजनात अवश्य ठेवावी. एखाद्या व्यक्तीकडे जर महालक्ष्मीची मूर्ती नसेल तर अशा व्यक्तीने जे दिवाळी पूजनात चांदीचे नाणे घेतलेले असते ते ठेवले तरी सुद्धा चालेल. किंवा मग याहीपेक्षा महत्त्वाचे म्हटले जाते ते म्हणजे श्रीयंत्र. हे तुमच्याकडे असेल तर ते श्रीयंत्र देखील तुम्ही पूजनात ठेवल्यास अतिउत्तम. सर्वप्रथम व्रतकर्त्याने पूजन करताना महिला असतील तर हळदी कुंकू, पुरुष असतील तर अष्टगंध कपाळी लावावा. त्यानंतर आचमन करावे. आचमन करताना ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः या 3 मंत्रांनी प्रत्येक वेळी पळीभर पाणी आपल्या हातावर घेऊन प्राशन करावे. त्यानंतर ओम गोविंदाय नमः म्हणून पाणी ताम्हणात सोडावे. या पद्धतीने भगवान नारायण यांच्या 24 नावांचा उल्लेख या ठिकाणी केला जातो. त्यानंतर आपल्या इष्टदेवतेचे, आराध्य देवतेचे, मातापित्यांचे स्मरण करून पूजेला सुरुवात करावी. ज्यांना धार्मिक विधीप्रमाणे देशकालाचा उच्चार करून संकल्प करता येत असेल त्यांनी पंचांगात पाहून त्याच पद्धतीने संकल्प करावा. अथवा ज्यांना हे शक्य नसेल त्यांनी साध्या सोप्या पद्धतीने लक्ष्मी मातेला विनंती करून निर्विघ्नपणे 4ही गुरुवार व्रत पूर्ण होण्यासाठी आणि या व्रताच्या अनुषंगाने मिळणाऱ्या फलश्रुती अंतर्गत सुख, शांती आणि समृद्धीसाठी विनंती करावी. त्यानंतर पूजेला सुरुवात करावी. सर्वप्रथम सुपारी अथवा देव्हाऱ्यातील गणपती बाप्पा ठेवून त्यांची पंचोपचार पूजा करावी. पंचोपचार पूजा म्हणजे देवाला गंध लावून अक्षता वाहणे, हळदी कुंकू वाहणे, एक फूल पाहून धूपदीप दाखवणे, जो काही नैवेद्य असेल गुळ खोबऱ्याचा किंवा खडीसाखरेचा तो नैवेद्य अर्पण करणे याला म्हणतात पंचोपचार पूजन. त्यानंतर कलश पूजन करावे व पूजेत असलेले शंख, घंटी यांची पूजा करावी. त्यानंतर महालक्ष्मीची मूर्ती असेल आपल्याकडे तर त्या मूर्तीला किंवा श्रीयंत्र पूजेत मांडले असेल तर त्याचे पूजन करावे. त्याला श्रीसूक्ताचा अभिषेक करावा. शक्य झाल्यास 16 वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा. नसेल शक्य तर किमान 1 वेळा तरी श्रीसूक्त म्हणून अवश्य अभिषेक करावा.
अभिषेक केल्यानंतर मूर्तीला स्वच्छ धुवून पुसून जागेवर स्थानापन्न करावं। या पूजा अंतर्गत ज्या कोणाला षोडशोपचार पूजन येत असेल त्यांनी ते अवश्य करावे। ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी याच पद्धतीने पंचोपचार पूजन केले, अभिषेक करून मूर्तीला स्थानापन्न केले तरी देखील चालेल। मूर्तीला स्थानापन्न केल्यानंतर गंध, हळद कुंकू, अक्षता वाहून एक फूल वाहावे, धूपदीप दाखवावा व गुळ खोबऱ्याचा अथवा खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करावा। त्यानंतर देवीला विडा अर्पण करून एखादे फळ अर्पण करावे। फल, तांबूल, दक्षिणा यांना विशेष महत्त्व असल्याने त्यावर पाणी सोडून देवीला अर्पण करावे। त्यानंतर व्रतकथेच्या पुस्तकातील कहाणी वाचून महात्म्य देखील वाचावे व देवीची आरती करावी। संध्याकाळी मांडलेल्या पूजेची पंचोपचार पूजन करून घरात बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून देवीची आरती करावी व व्रतकर्त्याने कुटुंबातील सर्वांसोबत भोजन करावे। व्रतकर्त्यासाठी या दिवसाचा महत्त्वाचा नियम म्हणजे व्रत करणाऱ्या व्यक्तीने दिवसभरात शक्य तितक्या महालक्ष्मीचा जप करावा। पूजा करताना महालक्ष्मी अष्टक स्तोत्र, श्रीसूक्त, कनकधारा, कमलात्मक मंत्र यांचा देखील अवश्य समावेश करावा। देवीला प्रार्थना करावी व दुसऱ्या दिवशी पूजेचे यथासांग यथाविधी विसर्जन करावे व पुढील गुरुवारी पुन्हा याच पद्धतीने पूजन करावे। ज्या कोणा व्यक्तीला गुरुवारचे व्रत करणे शक्य नसेल त्या व्यक्तींनी किंवा मग ज्यांना आपल्या घरात लक्ष्मी मातेचे कायम अस्तित्व असावे असे वाटते अशा सगळ्यांनी या मार्गशीर्ष महिन्यात श्रीयंत्राचे पूजन अवश्य करावे। ज्यांच्या कोणाच्या घरात श्रीयंत्र नसेल त्यांना मार्गशीर्ष महिन्यात श्रीयंत्राच्या स्थापनेला वेगळा मुहूर्त बघण्याची गरज पडत नाही। मार्गशीर्ष महिन्यात जरी गुरुवारी लक्ष्मीचे पूजन केले जात असले तरी कोणत्याही शुक्रवारी, कुठल्याही गुरुवारी, मंगळवारी किंवा कुठल्याही दिवशी श्रीयंत्राची स्थापना अवश्य करावी। श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे परमपवित्र असे आसन असून त्याच्यावर 2816 देवी देवतांचा शक्तींचा वास असतो आणि म्हणूनच जो कोणी मार्गशीर्ष महिन्यात या श्रीयंत्राला श्रीसूक्ताने अभिषेक करून कुंकुमार्चन सेवा करतो त्याला लक्ष्मीची कृपा विशेष प्राप्त होते। मग ज्यांच्या घरी अजूनही श्रीयंत्र नाहीये त्यांनी या मार्गशीर्ष महिन्यात यंत्राची स्थापना अवश्य करावी। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। कुणाला अजूनही काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।